पाहुणा पाहुणा तुम्ही पाहुणा तुम्ही आत या बसा मैं पाणी आणते। एकलेच आलात म्हणजे अजून कोणी नाही आलं व्हय? माझ्या बरोबर अजून कोणी येणार आहे असं तुला का वाटलं बाणाई? अहो सकाळ धरणं डावा डोळा लई लावतोय आज म्हणून मला वाटलं बघा का देवच मला भेटाय येणार म्हणून। तुम्ही माग वस्तीवर आला होता बघा, तुम्ही मला सांगितलं होतं का खंडोबानी भेटाय बोलवलं हाय म्हणून। मग आता तुम्हासनी बघितलं ना असं वाटलं का देव बी आलं हाय तुमच्या संग। नाही बाणाई, आज मी इथे एकटाच आलो आहे, परंतु मी तुला एक महत्त्वाची वार्ता देण्याकरता इथे आलो आहे। बाणाई नीट लक्ष देऊन ऐक। श्री खंडेराय केवळ तुला इथे भेटायलाच नव्हे तर तुझ्याशी विवाह करायला जेजुरीहून चंदनपुरीला यायला निघाले आहे। अहो पाहुणा, अहो काय सांगतायसा तुम्ही? मायाशी लगीन कराया खंडोबा जेजुरीहून निघाला आहे? हो बाणाई, आता श्री खंडेराय कोणत्याही क्षणी तुझ्या वस्तीवर येतील। जेजुरीहून प्रवास करत करत गोदावरी नदीच्या जवळील दंडकारण्यापर्यंत श्री खंडेराय आले आहेत। अहो पाहुणा, अहो मी काय करून काय नग असं झालंय मला। मी हात जाते समजा वस्तीवर सांगते का देव आता येणार आहेत म्हणून। नाही बाणाई, ही चूक मात्र करू नकोस। श्री खंडेराय तुझ्याकडे येणार आहेत हे अजून कुणालाही ठाऊक नाही। श्री खंडेराय इथे येतील आणि विवाह करून तुला इथून घेऊन जाणार, पण याबद्दल कुणालाही काही कल्पना नाही आणि तू देखील हे कुणाला सांगितलं नाहीस तरच उत्तम। पर पाहुणं, अहो तेव्हा तर वस्तीवर आल्यावर समजेसनी कळणारच आहे ना? होय, परंतु तोवर तू ते कुणालाही न सांगितलेलंच बरं। तुझ्याशी विवाह केल्यानंतर श्री खंडेराय आणि तू कुठे राहणार? तुमच्या वास्तव्यासाठी एखादा गड बांधावा का? आणि जर गड बांधायचा झालाच तर तो कुठे बांधावा? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मला शोधायची आहेत आणि ती उत्तरं शोधण्यासाठी मी या ठिकाणी ह्या आधीही आलो होतो आणि आत्ताही आलो आहे। श्री खंडेरायांबद्दल तुझ्या मनात काय भावना आहेत हे सर्वश्रुत आहे। तुझ्या प्रीतीची प्रतीक्षा आता संपणार आहे। श्री खंडेरायांच्या स्वागतासाठी तू आता सज्ज हो। ते कोणत्याही क्षणी इथे येतील। आता लवकरच तुम्हा दोघांचा विवाह सोहळा घडून येणार आहे। मी केवळ हाच निरोप तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथपर्यंत आलो होतो। श्री खंडेराय माझी वाट पाहत असतील। येतो मी। पाहुणा, पर तुम्ही कोण हायसा? मी श्री खंडेरायांचा प्रधान आहे, हेगडी प्रधान।
आपल्या वस्तीवर गावदेवीचा उत्सव हाय। दरवर्षी यो उत्सव आपण गुण्या गोविंदानं साजरा करतो आणि यंदा बी तसाच होईल। अरे आबा तुझ्या शब्दाबाहेर नाही आम्ही। आता बाकीच्यांचं काय आमासनी ठाव नाही। आबा कोणासनी काय वाटायचं ते वाटलं तरी चालेल हा, तर माझ्या वाटेला कोण गेलं तर समोर कोण आहे हे मी बघणार नाही। माझ्या हातात बी कोयता असतो या। ए राजा शेवंता घबराव तुम्ही दोघ। अरे एकीकडे आपल्या वस्तीवरचा उत्सव आहे आणि दुसरीकडे तुमची दोघांची भांडणं। तुम्हा दोघांनी मी सांगून ठेवतो, या उत्सवामध्ये तुमच्यापैकी कोणाची जर भांडणं झालीत तर माझ्याशी गाठ आहे। हा राजाला कसा सरळ करायचा ती तू माझ्यावर सोड। नाही ह्याची गुरमी उतरवली तर नावाचा रंगा नाही। आबा अरे काय काय काम करायची आहेत हे सांगणार आहेस का नाही? अगं पोरी, देवळी सजवायची हाय, वस्ती सजवायची हाय, रोज काय ना काहीतरी गोडधोड करायचं हाय आणि आजूबाजूच्या वस्तीवरच्या लोकांनी दर्शनासाठी सांगावा धाडायचा हाय। अरे बानू कुठे दिसत नाही ती आपली? बानू घरला आहे। ए जा रे बाबा, जा जाऊन बानूला बोलावून घेऊन ये जा। प्रधानजी आलात? कशी झाली भेट? उत्तम। तुम्ही चंदनपुरीला येत आहात हा संदेश बाणाईला देऊन आलो। काय म्हणाली बानू? तुम्ही तिला भेटणार आहात आणि तिला विवाहासाठी घेऊन जाणार आहात। ही वार्ता ऐकून किती आनंदून गेली ती। देवा, जेजुरीहून तुमच्या मागे सैन्य चालत येत आहे। आता कोणत्याही क्षणी ते इथे पोचतील, पण कशासाठी? देवा, तुम्ही येळकोट म्हणजे 7 कोट सैन्याचे धनी आहात। तुमच्याशिवाय ते सैन्य कसं राहील जेजुरीला? पण प्रधानजी हे योग्य नव्हे। देवा, आणि तुमचा प्रिय अश्व दाव तोडून जेजुरीहून तुम्हाला भेटण्यासाठी पळून गेला। तो कोणत्याही क्षणी इथे पोहोचेल। प्रधानजी हे ऋणानुबंधच असे आहे, त्याला काय करावं? अरे जेजुरी सोडून का आलास? तू ऐकणार नाहीस म्हणून मी जेजुरी सोडून येताना तुला भेटलो नाही। रानो माळ चालताना मलाही तुझी आठवण येत होतीच। अरे मी सगळं सोडून निघालो तेव्हा तुला कसं सोबत घेणार? केवळ मुकुट आभूषण मी काढून ठेवली नाही तर साधं पायातही मी काही घातलं नाही। काहीच नाही माझ्यासोबत। रागावू नकोस आणि आता हट्टही करू नकोस। ऐक माझं, दिवस रात्र तुझी सेवा करणारे तुझी काळजी घेतील। केवळ केवळ मी बरोबर नसेल। तू इथून पुन्हा जेजुरीला जा, सुखी राहा। देवा, केशवा,
किती दुःखी झालाय तो जीव, किती प्रेम आहे त्याचं माझ्यावर. मी समजू शकतो देवा. प्रधानजी, या गावात माझा प्रिय अश्व माघारी जात नव्हता. तेव्हा त्याची मान वळवून वाकडी करून त्याला माघारी जायला सांगितलं आणि याची आठवण म्हणून हे गाव वाकडी म्हणून प्रसिद्ध होईल. या वाकडी गावात माझे अस्तित्व निरंतर राहील. प्रधानजी, आता तुम्हीही इथून माघारी जावं. हे शक्य नाही देवा. असं करू नका. जेजुरीत काय परिस्थिती आहे याची तुम्हालाही कल्पना आहे. आणि लक्ष्मी देवी त्या एकट्याच आहेत. त्या काय म्हणत असतील मला. पण देवा, तुमचा विवाह होईपर्यंत मी तुमच्या बरोबर असणं महत्वाचं आहे. प्रधानजी, ह्या प्रवासात आपण जे जे अरिष्ट पाहिले आहे ते तुम्हाला दूर करायचे आहे. राजवाड्यात कामकाज सुरू व्हायला हवं. न्यायदानाचे कार्यही थांबायला नको. देवा, पुन्हा भेट कधी? प्रधानजी, आता माझा प्रवास एकट्याचाच आहे. देवा, काळजी घ्या. या तुम्ही आता. ये बानू, ये 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 ये. अगं होतीस कुठं पोरी तू? अरे आबा येतच होती, पर मला कशा पायी बोलिवलं? अगं असं काय करतेस बानू? अगं देवीचा उत्सव आहे, त्यासाठी समते जमल्या ती. हा बानू, हा तो उत्सव तुझ्या बिगर होणार नाही. अरे पर म्या कसं समजा ठरवणार? गावात आमासनी काही मान पान उरला नाही. ए शेवंता, हे तू मला शिकविणार होय? अगं हिच्या डोसक्यावर खंडोबाचा हात हाय. हिच्या हातनच गावदेवीचा उत्सव होणार. अरे आबा, अरे तुला कळत या, पण ह्यासनी काय बी कळना बघ. ए तोंडावर तुझं, तुला जाऊ का काय करतय ते? अरे दाखव की, म्या बी दावतो तुला आजा कोण हाय ते. बाजूला व्हा. अरे बाजूला व्हा. व्हा बाजूला. बाजूला व्हा. रंगा हो ना. तर मंडळी, आता हे ठरलं की गावदेवीचा उत्सव बानू सांगल तसाच होईल. आलं का समद्यांच्या ध्यानात? श्री खंडेरा इथे येतील आणि विवाह करून तुला इथून घेऊन जाणार. बानू,
अगं कसला विचार करते? नाही, कसलाच नाही. दिस रात खंडोबाचं ध्यान करतीये. देवीचं करा येळ होवा. ए शेवंते तोंडावर. अरे गप राहावा रे तुम्ही. ए पोरी, कसला विचार करायलीस? आबा, अरे तुझे मला काम सांगतोय तिला मोठं हाय बघ. मला बी आवडलं असतं ते कराया, पर म्या नाही करायची बघ ते. माझ्याच्या नाही व्हायचं. अगं पर अगं बाबू तू काय बोलतेस? बा आबा, अरे जे हाय ते सांगते बघ म्या. माझ्याच्यानं खरंच नाही जमायचं बघ. मायसा, तो सुवर्ण दर्प आधी बाजूला ठेव. सांगितलं लक्षात नाही आलं का तुझ्या? बाजूला ठेव म्हटलं ना. नकोय मला आई. अगं असं अन्न सोडून कसं चालेल? मायसा, पाकगृहात जाऊन माझ्या हाताने बनवलाय मी शिरा. नकोय आई, माझं मन लागत नाहीये. तू अशी हातपाय गाऊन बसलेली मला आवडणार नाही. जे झालं ते दिसतच ते. आता पुढचा विचार करू. येतंय का लक्षात? खाऊन पिऊन नीट राहा. एवढं वैभव सांभाळायचं ही साधी गोष्ट नव्हे. कसे आहात तुम्ही? प्रधानजी, तुम्ही एकलंच आला सर? आता श्री म्हाळसा देवी जेजुरीच्या आणि या राज्याच्या सम्राज्ञी आहेत. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपल्याला लोकांची सेवा करायची आहे. वय वय, तुम्ही म्हणाल तसंच होईल. पर देव कुठं आहे तो? देवासनी भेटायचं होतं आम्हाला. तुम्हाला ते ठावा असणार. तुम्ही सांगितलं तर भेटून आलो असतो त्यासनी. वय वय. श्री खंडेराय प्रवासात आहेत. इथलं काम सोडून जर तुम्ही गेलात तर त्यांना वाईट वाटेल. पर देवाची सेवा करायला त्यांच्या बरोबर कोण आहे? अहो, इथं तुम्ही नाही, देव नाही, गडाची पार रायाच गेली बघा. होय होय. सगळं सुरळीत होईल, चिंता नसावी. म्हाळसा, म्हाळसा, प्रधानजी गडावर आले आहेत.